नमस्कार मित्रांनो, आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, बऱ्याच लोकांची कमेंट्स होती की चराटा फाटा ह्या परिसरामधील किंवा चराटा रोडवरील जे काम पेंडिंग आहे त्याचा व्हिडिओ दाखवा. मित्रांनो, तोच आपण आता एक व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो. मी आता सध्या आहे चराटा रोडवरती आणि समोर पाहतो आपण चराटा रोडवरील रेल्वेचा ब्रिज आहे मित्रांनो, क्रॉसिंग ब्रिज. या ठिकाणी मित्रांनो जर बघितलं तर पाहू शकतो आपण या ठिकाणी असं खोदण्यात आलेलं आहे मित्रांनो. कारण की पुढच्या साईडला त्यांनी पर्यायी मार्ग काढून दिलता. रेल्वेचं म्हणजे पुलाचं काम पूर्ण झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे बाजूनी रोड काढून दिलता. तर ते आता रोड फोडण्याचं काम आता सुरू होणार आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो समोर असा पर्यायी मार्ग मित्रांनो काढून देण्यात आलेला आहे. आणि सध्या जर बघितलं मित्रांनो, ह्या साईडला समोर जर बघितलं तर त्या साईडला कॅमेरा दाखव. समोर जर बघितलं मित्रांनो, आपण समोर पाहतोय या ठिकाणी. तर मित्रांनो, इथून अवघ्या 200 मीटर अंतरावरती जवळपास काकड हिरा फाटा इथपर्यंत जवळपास ट्रॅक टाकण्यात आलेली. फक्त एवढा जो परिसर आहे हा जो आपल्या पुलाचा परिसर, ह्या परिसरामध्ये सध्या ट्रॅक टाकण्याचं काम आता सुरू करणार आहेत. कारण की जर पुढे बघितलं तर पुढच्या साईडला बी आपण तुम्हाला सांगतो पुढे उकरायचं बाकी, म्हणजे जो सिमेंट रोड टाकलेला आहे ते सिमेंट रोड उकरायचं बाकी. ते उकारल्यानंतर या ठिकाणी खडी हातरून त्याच्यावरती स्लीपर टाकून पॅनल टाकण्याचं काम मित्रांनो लवकरच या परिसरामध्ये चालू होणार आहे. तर मित्रांनो, सध्या जर बघितलं तर मागच्या साईडला काम चालू आहे काकडेहिरा फाट्यापाशी. तर ते काम पूर्ण झाल्यावरती ह्या साईडला काम चालू होणार आहे मित्रांनो, जर बघितलं तर ह्या साईडला आपण पाहू शकतो समोर अ, सध्या ह्या ठिकाणी म्हणजे ह्या पुलामुळे आणि पुढं रोडचं काम राहिल्यामुळं या ठिकाणी पाणी साचलेलं होतं. आणि आता हे पाणी कमी झालेलं आहे. तर आता मित्रांनो या ठिकाणी पुलाचं काम चालू होणार आहे. हे समोरचं जो पूल आहे त्या पुलाचं काम चालू होणार आहे आणि समोरून ज्या गाड्या चालल्या दिसतात आपल्या गाड्याचं जाणार आहे. तर त्या ठिकाणी तिथं खोदणार आहेत. म्हणजे हा रेल्वेचा जो मार्ग आहे बोगदा, हे बोगदा सरळ स्ट्रेट करून त्या ठिकाणी पॅनल टाकण्याचं काम चालू होणार आहे. रोड टाकण्याचं काम मित्रांनो सुरू होणार आहे. तर मित्रांनो, हे पाणी साचल्यामुळे या ठिकाणी काम केलं नव्हतं. तर आता इथून पुढे हे काम सुरू होणार आहे मित्रांनो. जर इथून बघितलं मित्रांनो तर एक 200 मीटर अंतरावरती जवळपास ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत मित्रांनो. मित्रांनो, ते पण तुम्हाला दाखवतो मी पुढे जाऊन. मित्रांनो, पाहू शकतो समोर आपण या ठिकाणी स्लीपर पण हाताळण्यात आले आहेत, म्हणजे बाजूला टाकण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आता थोडंसं मी आपलं काकडे साईडला या परिसरामध्ये आलोय आणि या परिसरामध्ये आपण पाहू शकतो समोर मित्रांनो, जर आपण हे समोर जे पाहतोय हा तो रेल्वे ब्रिज आहे. मी आता तुम्हाला व्हिडिओ शूट केला तिथं. तिथून आता आपण ह्या साईडला आलो. आणि मित्रांनो, ह्या साईडला जर बघितलं तर आपण पाहू शकतो समोर असे स्लीपर पडलेले आहेत. आणि समोरच जर बघितलं मित्रांनो, या ठिकाणी असे पॅनल पण टाकण्यात आलेले आहेत बाजूला. पुढे जाऊन दाखवतो मित्रांनो तुम्हाला. मित्रांनो, जवळपास हे स्लीपर टाकलेले 2-3 वर्ष झाले मित्रांनो. जवळपास 2-3 वर्षापासून, 2-3 नाही जास्त म्हणावं लागेल मित्रांनो, कारण की 3-4 वर्षापूर्वीचे स्लीपर या ठिकाणी टाकले आहे. आणि स्लीपर भोवताली आपण पाहू शकतो कसं पद्धतीने या ठिकाणी गवत उगलेलं आहे. आणि हे स्लीपर पाहतो, ह्या स्लीपर भोवताली कशा अशा म्हणजे पूर्ण गवत उगलेलं आहे मित्रांनो सगळं. आणि मित्रांनो, पुढं आपण पाहू शकतो या ठिकाणी ट्रॅक पण हाताळण्यात आलेली पाहू शकतो आपण समोर. हे समोरचे गाव बघतो मित्रांनो, हे त्याला तळेगाव आहे मित्रांनो. मित्रांनो, मी सध्या म्हणजे या ठिकाणी पूर्ण स्लीपर हातरून त्यावरती ट्रॅक बसवण्यात आले. या परिसरात मी सध्या आलेलो आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि मित्रांनो, इथून जवळपास काकडी हिरा फाट्यापर्यंत जवळपास पूर्ण अशी ट्रॅक टाकण्यात आलेली आहे मित्रांनो.
तर मित्रांनो इथून जर बघितलं तर ह्या साईडला काकड हिरा आहे आणि ह्याच्या पुढच्या साईडला मित्रांनो बीडचं रेल्वे स्थानक आहे मित्रांनो. जवळपास मित्रांनो जर पकडलं 2 ते 2.5 किलोमीटर इथून जवळपास बीडचं रेल्वे स्थानक आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो समोर पाहतोय आपण, तर या ठिकाणी जवळपास इथून जर पकडलं तर 1-1.5 किलोमीटर पर्यंत पूर्ण हे ट्रॅक हाताळण्यात आलेलं आहे आणि मध्ये 400 मीटरचा गॅप आहे मित्रांनो. त्याचं पण काम अतिशय वेगाने चालू आहे मित्रांनो काकड हिरा फाट्यापाशी. तर आपण आता समोर जाऊन बघूया मित्रांनो, ब्रिजच्या त्या साईडला, म्हणजे मी आता काकड हिरा साईडला आलतो ह्या साईडला, तर आता पुढे आपण जाऊन जाऊन बघूया बीड रेल्वे स्थानकाच्या साईड. मित्रांनो आता आपण ब्रिजच्या त्या साईडला बघितलं, तर मित्रांनो मी आता आलोय रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आपण, हा सिमेंट रोड या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो हे जो सिमेंट रोड आहे आता हे तोडण्यात येणार आहे मित्रांनो, कारण की तुम्हाला मी आता पर्यायी मार्ग जो दाखवला, त्या पर्यायी मार्गातून सध्या वाहनं काढून देणार आहे मित्रांनो. जे बोगदा आहे ते समोरचा बोगदा, म्हणजे मित्रांनो रेल्वे लाईनचा जो खड्डा बनवण्यात आलाय त्या साईडला आपण समोर पाहतोय मित्रांनो, हा जो आहे पुढं हा पर्यायी मार्ग बनवण्यात आलेला आहे. या ठिकाणी ट्रॅक टाकून ट्रॅकवरून गाड्या ये जा करणार आणि ब्रिजचं पण काम आता सुरू करणार आहेत, कारण या ठिकाणी आता फोडण्याचं काम करणार आहेत मित्रांनो. हे फोडून या ठिकाणी ट्रॅक टाकणार आहेत मित्रांनो. मित्रांनो हे समोर जे पाहतोय आपण, तर हा बीडकडे म्हणजे बीड रेल्वे स्थानकाकडे जाणारा मार्ग आहे मित्रांनो. आणि समोरच जे आपण पाहतोय हे बीडचं रेल्वे स्थानक आहे. आपण पाहू शकतोय समोर झूम करून मित्रांनो, झूम मध्ये एवढं दिसत नाहीये, पण इथून मित्रांनो जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावरती जवळपास बीडचं रेल्वे स्थानक आहे. आणि पुढे पण मित्रांनो एकदम अतिशय वेगाने काम चालू आहे. या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो आपण पाहू शकतो समोर खडी पण हातरण्यात आलेली. आणि आता ह्याच्यावरती स्लीपर टाकून या ठिकाणी पॅनल टाकणार आहेत, रोड टाकून मित्रांनो रेल्वेचं काम करणार आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण बघितलंय कशा पद्धतीने काम चालू आहे मित्रांनो. मित्रांनो मी तुम्हाला थोडंसं पुढं पण जाऊन दाखवतो, कारण की रेल्वेचं ज्या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो थोडी भराई, ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे पाहिलं मित्रांनो आपण ह्या चाराटा रोडवरती असलेलं, हे तुम्हाला मी आता आजच्या कामाची अपडेट दाखवली. आता या ठिकाणी हा जो ब्रिजला जे ब्रिजचं काम चालू होतं तर पर्यायी रस्ता हा बनवला होता सिमेंट रोड मित्रांनो. हा सिमेंट रोड आता या ठिकाणी फोडणार आहेत आणि या ठिकाणाहून रेल्वेचा मार्ग काढून देणार आहेत मित्रांनो. आता हे काम लवकरच 1-2 दिवसामध्ये सुरू होणार आहे, कारण की मागच्या साईडला ओव्हरऑल टोटल काम झालेलं आहे. आणि इथून पुढे आता ह्या परिसरामधले काम आता अतिशय वेगाने सुरू होणार आहे मित्रांनो. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो अजून. मित्रांनो मी आता थोडंसं रेल्वे स्टेशन साईडला आलेलो आहे आणि आपण पाहू शकतो मागं आपण आता इथून शूट केलं तर हे रेल्वेचा ब्रिज आहे मित्रांनो पुढे. आणि थोडंसं मी रेल्वे स्टेशन साईडला आलोय. या ठिकाणी पाहू शकतो आपण, या ठिकाणी भरायचं काम चालू आहे मित्रांनो. जवळपास या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो भरायचं काम चालू आहे या परिसरामध्ये. आणि समोर पाहू शकतो आपण पोकलँड पण आहे मित्रांनो, हे समोर चालू आहे. तर या ठिकाणी मुरुम टाकून याची लेवल जी असते त्यांची ते लेवल सध्या करण्याचं काम चालू आहे मित्रांनो. या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो अशा 2 विहीर अशात की म्हणजे रेल्वेच्या मार्गावरती आल्यात. या ठिकाणी आपण ही विहीर पाहू शकतोय, ही समोर या ठिकाणी विहीर आहे मित्रांनो. ही एक विहीर आहे, विहिरीला खूप छान पाणी आहे मित्रांनो. आता ही विहीर बुजली जाणार आहे मित्रांनो, कारण की रेल्वेच्या मेन लाईनवरच ही विहीर आलेली. आणि समोरच मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आपण असं आहे नदी, आणि ह्या नदीवरती पूल बनवण्यात आलेला आहे मित्रांनो. पालवण गावामधून येणारी ही नदी आहे. त्या नदीवरती पूल बनवण्यात आलेला आहे आणि पुलाला चिटकूनच ही विहीर आहे मित्रांनो. विहिरीच्या भोवताली गवत उगलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला दिसणार मित्रांनो. पाहू शकतोय समोर मित्रांनो या ठिकाणी विहीर आहे. त्या विहिरीला जर बघितलं तर सध्या फुल विहीर भरलेली मित्रांनो, सध्या पाणी खूप आहे त्या विहिरीमध्ये. आणि मित्रांनो नदीला पाणी असल्यामुळं विहिरीला पण पाणी. पाहू शकतो समोर नदीला पण पाणी या ठिकाणी. तर या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं पण काम चालू आहे मित्रांनो. समोर पाहू शकतो आपण अशा पद्धतीने या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. आता या ठिकाणी भराई
टाकण्याचं काम चालू आहे मित्रांनो. आणि भरायचं काम पूर्ण झालं का लगेच मित्रांनो या ठिकाणाहून रेल्वे धावणार आहे. रेल्वे म्हणजे कडी वगैरे टाकून स्लीपर टाकून या ठिकाणी ट्रेन येणार मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं अजून 2 विहीर इथं. ही समोरच एक विहीर आहे मित्रांनो, अजून एक. ही पण विहीर पाहू शकतो. या विहिरीला पण पाणी मित्रांनो खूप सध्या म्हणजे ह्या विहिरीचा उपसा चालू आहे. 2 मोटर ह्या विहिरीत टाकण्यात आलेल्या आहेत. समोर पाहू शकतो या ठिकाणी पोकलँड पण चालू आहे मित्रांनो. पोकलँडच्या साहाय्याने या ठिकाणी अतिशय युद्ध पातळीवरती म्हणजे अतिशय वेगाने रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये काम चालू आहे मित्रांनो. मित्रांनो इथूनच आता अवघ्या 1 किलोमीटर अंतरावरती, 1 किलोमीटर पण नसेल मित्रांनो, 1 किलोमीटर पेक्षा बी कमी अंतरावरती या ठिकाणी बीडचं रेल्वे स्थानक आहे. आणि हा मी आजचा जो व्हिडिओ बनवला मित्रांनो, बऱ्याचशा लोकांची कमेंट होती की सर त्या साईडचा व्हिडिओ दाखवा. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला ह्या एरियातली टोटल जी ओव्हरऑल जे काम राहिले टोटल ओव्हरऑल काम मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे मित्रांनो. कारण की फक्त एवढंच काम बाकी आपलं, जेवढं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तेवढंच काम सध्या बाकी बीडच्या रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे येण्यासाठी. तर हे काम पण मित्रांनो पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये नक्कीच कंप्लीट होणार आहे मित्रांनो. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो पूर्ण व्हिडिओ हा बघा.